रसिक हो नमस्कार. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणार औसा मनपूर्वक स्वागत करते. आजची कविता आहे आला वसंत ऋतू आला. कवी आहेत शांताराम आठवले. आधी आपण कविता पाहूयात. ही कविता अर्थात हे गीत आहे. सुभद्रा हरण या चित्रपटात आपल्याला हे गीत ऐकायला मिळतं. याला स्वरसाज मिळाला आहे आशा भोसले यांचा, संगीतबद्ध केला आहे प्रभाकर जोग यांनी. आधी आपण हे गीत पाहूयात. आला वसंत ऋतू आला. आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायाला, सजवित नटवित लावण्याला, वसुंधरेला हसवायाला, सजवित नटवित लावण्याला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला, रसरंगाची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण, रसरंगाची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण, चैतन्याच्या गुंफित माला, रसिक राजपातला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला, वृक्षलतांचे देह बहरले, फुला फुलातून अमृत भरले, वृक्षलतांचे देह बहरले, फुला फुलातून अमृत भरले, वनावनातून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला, व्याकुळ विरही युवयुवतींना, मधुर काळ हा प्रेम मिलना, व्याकुळ विरही युवयुवतींना, मधुर काळ हा प्रेम मिलना, मदन सखा हा शिकवी रसिका, शृंगाराची कला, आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू आला. कवी आहेत शांताराम आठवले. यांचा जन्म 21 जानेवारी 1910 रोजी पुण्यात झाला. पुण्यातल्या भावे प्रशालेत शालेय शिक्षण झाले. 1932 साली कौटुंबिक आपत्तीमुळे कॉलेज सोडले. नारायण हरी आपटे यांच्या मधुकर मासिकात सहाय्यक म्हणून काम पाहू लागल्यावर त्यांच्या कविता मधुकर मासिकात छापल्या जाऊ लागल्या. आपटेंच्या शिफारसीने अमृत मंथन या बोलपटाच्या गीतलेखनाचे काम त्यांना मिळाले. अशा रीतीने शांताराम आठवले प्रभातमध्ये सहाय्यक म्हणून 1 जानेवारी 1935ला रुजू झाले. त्यांची अनेक प्रसिद्ध गीते आहेत. खेड्यामधले घर कौलारू, जनी नाम याची रंगली, माझ्या हाती माणिक मोती, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, उमलली एक नवी भावना, 2 घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव, बघत राहू दे तुझ्याकडे, आला वसंत ऋतू आला इत्यादी अनेक गीते त्यांनी लिहिली. कुंकू, गोपालकृष्ण, तुकाराम आदी चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांची गीते सुरेल, सजीव व सौंदर्य संपन्न होती. म्हणून एक उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला. स्नेहांना दिवाळीत भेटायला गेल्यानंतर ते काव्यरूपी भेट देत. ती स्नेहांसाठी सुवर्ण दीपावलीची भेट असे. प्रभात सोडल्यानंतर त्यांनी वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा, वावटळ इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतंत्रपणे केले. वावटळ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यांचे एकले बीज, बीजांकुर, चंदेरी लहरी, सुमन फळे असे 4 संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांचे प्रभात काळ हे विलक्षण हृद्य आत्मकथन आहे. 2 मे 1975 रोजी त्यांचे निधन झाले. आपण त्यांची कविता पाहूयात. आला वसंत ऋतू आला. वसंत ऋतू हा सृष्टीला बहरून टाकणारा,
पानगळीनंतर नवजीवन देणारा ऋतुराज मानला जातो. सुभद्रा हरण या चित्रपटात प्रस्तुत शांताराम आठवलेंचे गीत ऐकायला मिळते आशाताईंच्या सुमधुर आवाजात. वसंत वनात जनात हासे, सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे, गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट. शांताराम आठवले यांनी त्यांच्या कुंकू चित्रपटात प्रस्तुत गीत लिहिले आहे. वसंतात सृष्टी कधी उल्हासाने नाचते आहे याचे सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. वसुंधरेला हसवण्यासाठी सजवण्यासाठी हा वसंत येतो. किती चैतन्य असते नाही का सृष्टीमध्ये या वसंतात. नवपल्लवीत नवचैतन्य घेऊन येणारा हा वसंत, याचे वर्णन करताना मला माझीच कविता आठवते. ऐक वसंता, ऐक वसंता, ऐक वसंता तुझ्या रूपाचे मनहारी सोहळे, फांदीवर मधुमास सुखाचा ओथंबे ओघळे, फांदीवर मधुमास सुखाचा ओथंबे ओघळे, ऐक वसंता. बघा, या वसंत ऋतूत हिरवीगार वनराणी, त्यात फुलाफळांवर बहर आलेला अमृतरू पाहिला की माझ्या कवी मनाला हा वसंत प्रसन्न करतो व शब्दसरीत चिंब करतो. पानोपानी दरवळणारी आम्र मंजिरी, गातो कोकिळ पंचम स्वरात तान साजिरी, मोहोरातुनी पाचू मले हरित नजारा, आम्रतरूवर पिंगा घालत आला वारा. पहा, हा अमृतरू किती मनोहारी आणि मनहारी भासतो नव्हे. हा वसंत त्याला सुंदर रूप देतो. कवी पुढे म्हणतात, रसरंगाची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण, चैतन्याचा गुंफित माला, रसिकराज पातला, आला वसंत ऋतू आला. निसर्गात रसरंग सांडतात. तसेच रंगपंचमी, होळी, धुळवड यातून देखील रंगांचा उत्सव करणारा हा रसिकराज वसंत फुलाफळातून मधुगंधाची शिंपण करतो. या ओळीसोबत वसंताच्या माझ्या ओळी आठवतात. चैत्राची पालवी सांगते कानात, आहा सांगते कानात, वसंत आला रे तांबूस पानात. असा हा वसंत रसरंगाची उधळण करीत येतो. पोपटी, तांबूस, कोवळी पालवी, सोनेरी आंबेमोहर, हिरव्या मण्यासारख्या लागलेल्या छोट्या कैऱ्या, पोटऱ्यात आलेली ज्वारी, ओंब्या भरलेला गहू, चिगोरातली तिंतिणी चिंच, असा सुंदर निसर्ग आपल्याला पाहावयास मिळतो. मधुगंधाची शिंपण करतो. अर्थातच अनेक फुलांचा, फळांचा गंध रानावनात भरलेला असतो. फुलांचे ताटवे दिसू लागतात. मोगरा, कुंद दरवळू लागतात. माझ्या कवितेमधला मोगरा मधुगंधाची शिंपण करताना माझ्यावरच प्रसन्न होतो. चैत्र बहरला तुझ्या रूपाने, वसंत उत्सव घडे, मधुमासी तू धुंद मोगरा, सुगंध मज आवडे. हा वेड लावणारा सुगंध घेऊन हा कुसुमाकर रानीवनी अंगणी चैतन्य गुंफत राहतो. असाच तो कोकणात सुरंगीच्या रूपाने कवितेतून फुलतो. वसंताच्या स्वागताला सारा फुलला नजारा, वसंताच्या स्वागताला सारा फुलला नजारा, देवराईत सुटला सुरंगीचा गंधवारा, देवराईत सुटला सुरंगीचा गंधवारा. माझ्या कवी मनाला भुरळ घालणाऱ्या या वसंताचे अनुपम लावण्य कवी शांताराम आठवले यांची प्रस्तुत काव्यातून वर्णन केले आहे. वृक्षलतांचे देह बहरले, वृक्षलतांचे देह बहरले, फुलाफुलातून अमृत भरले, फुलाफुलातून अगदी अमृत भरले आहे असे जाणवते आहे. वनावनातून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा, वनावनात आम्रतरूवर बसून हा कोकिळ पंचमात गातो आहे आणि आला वसंत ऋतू आला हे जणू काही तो सांगतो आहे. रानीवनी गुलमोहर, पलाश, तामण, काटेसावर, पांगारा, बहावा, बकुळ, किती नावे घ्यावी असे सुरेख फुलांनी भरून जातात. आम्रतरूवर कोकिळ पंचम स्वरात गाऊ लागतात. हे सर्व चित्र पाहून मन प्रसन्न होते.
व त्या सृष्टी रचयित्याला माझे कविमन विचारू लागते. सांगना मोहना रे, रम्य रानावना रे, सांगना मोहना रे, रम्य रानावना रे, या वसंतास का रे, लाभले रंग सारे, सांगना मोहना रे, केशरावा अशोका, शेंदरी घेई झोका, सावरी मोहरावी, त्यात घेऊन मोका, रान जाई फुलो रे, घालती गंधवारे, या वसंतास का रे, लाभले रंग सारे, सांगना मोहना रे, रम्य रानावना रे, या वसंतास का रे, लाभले रंग सारे. खरंच हे सर्व सृष्टीतील रंग पाहिले की सुरेश भटांची आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, हे सुमधूर गीत आठवते आणि गोकुळात रंग खेळताना रासलीला करणारा गोपाल कृष्ण आठवू लागतो. कवी शांताराम आठवले प्रस्तुत काव्यातून सांगतात, व्याकुळ विरही युवयुवतींना, व्याकुळ विरही युवयुवतींना, मधुर काळ हा प्रेम मिलना, मधुर काळ हा प्रेम मिलना, मदन सखा हा शिकवी रसिका, शृंगाराची कला, आला वसंत ऋतू आला. रसिकराज, मदन सखा, कुसुमाकर, ऋतुराज, बघा किती किती नावे लाभली त्या वसंत ऋतूला. स्वतः श्रीकृष्णाने ऋतू नाम कुसुमाकरा असे म्हटले आहे. कालिदासांनी ऋतुसंहार या ग्रंथात वसंत ऋतूचे अतिशय मोहक वर्णन केले आहे. वसंताला ते मधुमास म्हणतात. आंब्याचा मोहर, कोकिळेचे गाणे, फुलांनी बहरलेली वनराई प्रेमवीरांना भुरळ घालतात. कुसुमाकर असे वसंत ऋतूला संबोधले जाते. तो निसर्गाला आणि मानवी मनाला सुखद, मोहक आणि रसरशीत बनवतो. शृंगार व सौंदर्याचे प्रतीक हा वसंत आठवलेंना विरही युवयुवतींच्या मधुर मिलनांचा काळ वाटतो. ते त्याला मदन सखा असे म्हणतात, जो रसिकाला शृंगाराची कला शिकवतो. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा, चैत्र गौर, रामजन्म, हनुमान जन्म, रंगपंचमी, धुळवड, होळी असे अनेक उत्सव या वसंतात फुलून येतात. आठवले यांची लेखनशैली. प्रभातच्या मुशीत तयार झालेले बावनकशी सोने म्हणजे शांताराम आठवले असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल. त्या महान कवींची लेखणी बहारदार होती. त्यांच्या लेखणीतून बरसलेल्या शब्दांच्या भावना, ताजेपणा याला हुरूप येतो. त्यांचे शब्द मनाचा ठाव घेतात. सहज सोप्या अर्थवाही शब्दातून खूप काही सांगून जातात. प्रेक्षकाच्या मनाला, हृदयाला स्पर्श करायचा आणि त्यांना आनंद द्यायचा हेच ध्येय त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला विशिष्ट दर्जा प्राप्त करून देते. ते प्रसिद्धी परांगमुख होते. साधी राहणी, सकारात्मक दृष्टिकोन, चिकाटी यामुळेच ते दर्जेदार कलाकृती रसिक मनाला देऊ शकले. या दृष्टीने आठवले यांची गीते नक्कीच सरस होती. विपुल शब्दसंपत्ती, कवीची प्रतिभा, अभ्यासू वृत्ती, त्याचबरोबर विषयाची जाण, आकलन, एकरूपता या आठवले यांच्या गुणांनीच त्यांच्या हातून विपुल काव्यनिर्मिती झाली आणि प्रसिद्धीही मिळाली. त्यांची गीते जीवनाचा अर्थ व तत्त्वज्ञान अगदी सहज सांगतात. शेवटी या सुंदर नयन मनोहर अशा ऋतुराज वसंतास मी माझ्या काव्यातून मानाचा मुजरा करते. सांग वसंता सांग मला, काय देऊ मी सांग तुला. सांग वसंता सांग मला, काय देऊ मी सांग तुला. फुललेला तू ऋतू दिला, मोहरलेली वनमाला, जीवन सुंदर करण्याला. सांग वसंता सांग मला, सांग वसंता सांग मला, काय देऊ मी सांग तुला. माझे रसग्रहण आपणास कसे वाटले
ते नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून कळवावे. आणि हो, मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.